आजची गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणून लक्ष देऊन ऐका. आणि हा लॉंग व्हिडिओ राहणार आहे. लॉंग व्हिडिओ म्हणजे जास्त वेळ नाही घेत मी. गोष्ट खूप महत्वाची आहे. एका दोन मित्राची गोष्ट आहे. रिअल गोष्ट आहे. तर ऐका कान देऊन. एक बार काय झालं, माझा मित्र होता आणि तो गरीब होता. आधीपासूनच गरीब होता. एक दिवस तरी पैशाचं काम पडलं तर तो आला माझ्याकडे. त्याने पैसे मागितले मला. किती मागितले असं? इतक्या पैशाने का होते राजा? काहीच नव्हतं. त्याने मागितले मला एवढे. आधी 50,000चा बंडल. ठीक आहे. त्यानं मागितले म्हणजे 50,000 रुपये. कशासाठी? त्याचं लग्न झालं होतं, त्याच्या बायकोची डिलिव्हरी होती, प्रेग्नन्सी होती. तर आता अचानक त्याला काम पडलं पैशाचं. माझ्याकडे आला, अंकित म्हणे असा प्रॉब्लेम आहे, मला पैशाची गरज आहे. म्हटलं ठीक आहे, किती पाहिजे? तो म्हणाला 10,000 आहे माझ्याजवळ, आणखी मला पाहिजे होते. म्हटलं एक काम कर, तू 50,000 घेऊन जा. कुठं भरती केला म्हटलं. तर ते म्हणे या दवाखाना होता प्रायव्हेट. म्हटलं मग त्याकडे पैसे नव्हते, तू गव्हर्नमेंटमध्ये कोण नाही घेऊन गेला? तर तो म्हणाला माझ्या सासू सासरे मला असे बोलणार होते, तसे बोलणार होते, गव्हर्नमेंटमध्ये नेलं असतं तर काही झालं असतं तर मला बोलणं खा लागलं असतं. लाजीगाजीसाठी तो घेऊन गेला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये. आता प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन गेला तर तुम्हाला माहिती आहे 50-60 हजार रुपये तर नॉर्मली खर्च येतो. जर थोडं बहुत सिजर विजर असलं तर मग तर सोडून येते. आता ज्याचं झालं असेल लग्न, त्याच्या बायकोची डिलिव्हरी वगैरे झाली असेल तर त्याला माहिती आहे की किती खर्च येते. आता तो आला 50,000 मागाले. 50,000 मी तेल दिले. म्हटलं ठीक आहे, हे घे. वापस कधी देतो म्हटलं. तर तो म्हणाला यार 50,000 वापस द्यायला टाइम लागेल. म्हटलं ठीक आहे. तरी किती वेळ लागेल म्हटलं. आता तो म्हणे इतका वेळ लागेल. म्हटलं ठीक आहे, घेऊन घे म्हणलं. पैसे दिले. काही दिवसाच्या बाद माहित आहे का, त्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली, त्याला पोरगं झालं, चांगली आनंदाची बातमी भेटली आणि सगळेजण हॅपी होते, घरात खुश होते. त्या माणसाला पगार किती देतो माहित आहे? तो एका जागेवर जॉब करत होता, तिथं त्याला पगार होता 9,000 रुपये. आता 9,000 मध्ये तो त्याच्या बायकोले पोसन का, त्याच्या नवीन आलेल्या बाळाले पोसन का, तो माय पैसे रिटर्न करन? विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आज ह्या गोष्टीला झाले 3 वर्ष, अजून त्याच्याकडून 50,000 त्यांना झाले. तो असं नाही म्हणता का मी देत नाही, देत नाही म्हणून म्हणतच नाही. आता तो तर म्हणते यार जसं माझ्याकडे जुळून, जशी मी कव्हर करू शकतो तसं मी तुला पैसे देतो. आता नॉर्मली एक विचार करा, मी त्याला सोडून बी घ्या, माझ्याकडे एक का माझ्याजवळ बहुत पैसा आहे, मी पैशाचं तेवढं टेन्शन घेत नाही. पण एक नॉर्मली विचार करा, एक हेच जर कंडिशन तुमची असती तर 9 ते 10,000 रुपये महिन्यानं तुम्ही काम करता आणि एखाद्या समजा अशी प्रॉब्लेम आली, बायको बिमार झाली किंवा तुम्ही बिमार झाले, तुम्हाला कोणता पैसा लागला, तर तुम्ही काय करता? उसने घ्याला का? आणि तुमच्याकडून उसने बी देणं नसन होत तर तुम्हाला वाटते का तुम्ही खरंच काहीतरी कमवत आहे, काहीतरी कमाई करत आहे, किंवा तुम्ही घर चालवण्या इतपत बी तुमची लायकी नाही? याचा अर्थ असा नाही का लग्न करू, पण लग्न तर करा, सगळ्या गोष्टी करा, पण जमाना ज्या स्पीडनं, ज्या दिशेनं चाललाय त्या दिशेनं धावण्याची कोशिश तरी करा, प्रयत्न तरी करा. ज्या स्पीडनं खर्च वाढलेला आहे त्या स्पीडनं कमाई पण तुमची वाढवा. 9-10 हजार रुपये महिना म्हणजे काहीच नाही होत, काहीच नाही होत 9-10 हजार रुपये महिन्यामध्ये. येण्या जाण्याला पेट्रोलच लागून जात तुम्हाला. आता मी एवढ्या खालच्या चिल्लर गोष्टीवर कोण आलो, आता माझा मित्र आहे, कधी कधी विचार येते त्याला पाहून का यार तू काय कमवत आहे. 3 वर्ष झाले त्यानं अजून पैसे दिले नाही, आणि मी काय त्याला फोर्स करत नसतो का माझे पैसे दे. हाय पैसा आपल्या जवळ, तुम्ही त्याला फोर्स नाही करत. पण समजा एखादा माझ्या जागी दुसरा असता तर ठेवले असते का पैसे? रोज त्याच्या घरी जाऊन झगडा भांडण जे काही करणं झालं असतं त्याच्याकडून पॉसिबल ते केलं असतं. म्हणून अशी आशा करतो का उद्या तुमच्यासोबत बी हा विषय नाही झाला पाहिजे. म्हणून आज जर तुम्ही सिंगल असाल, खूप चांगला, कमाईच्या मागा लागा, कमाई करा, पैसा कमवण्याचे अलग अलग मार्ग शोधा. एका जॉबवर तुम्ही फिक्स आहे, तिथं बस फिक्स पगार भेटत आहे, ते तुमची अर्निंग नाही आहे. जॉब जर करत असाल तर ती जॉब सोडून द्या. पण ऍक्च्युली गोष्ट सांगा, जो व्यक्ती हा माइंडसेट ठेवत नाही का मला काहीतरी करायचं आहे, नवीन काहीतरी कमवायचं आहे, तो माणूस कधीच कमवू शकत नाही. ज्याचा डोकं चालत नाही, जो गदा मजुरीसाठी पैदा झालेला आहे, त्यानं जॉब करा, तो जॉबच्याच लायकीचा आहे. सरळ सरळ सांगतो, क्लिअर सांगतो तुम्हाला. इतका कमवायचा असेल चल, इतका कमवायचा असेल तर जॉब करा, पण असा कमवायचा असेल तर जॉब करू नका. हे तुमच्या हातात आहे, बाकी तुमच्या हातात तुम्ही विषय. आणि आजचा हा फर्स्ट लॉंग व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नॉईज जास्त येतं पण टाइमच तसा चालू आहे.
देवी धर्माचे दिवस चालू आहे, तर आता प्रत्येक जण आपापली पूजा पाठ करते, त्यात काही विषय नाही. आवाज मी करतो मायनस जर येत असेल तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. असे लॉंग व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल अशा नवीन नवीन स्टोरी सोबत, तर ठीक आहे, पहा. माझ्यासोबत झालेले इन्सिडेंट मी तुमच्यासोबत शेअर करतो का एक गरीब आणि एक श्रीमंत मध्ये काय फरक असते, आणि हा फरक प्रत्येकामध्ये असलाच पाहिजे. मी तर म्हणतो कोणीच गरीब नसला पाहिजे, पण ऍक्च्युली काय आपला माइंडसेट आहे, आपल्या माइंडसेट नुसार आपण चालतो. आपल्याला गरीब राहायचं असेल तर जॉब करा, कुठे बी कोणती गुलामगिरी करत बसा, आणि गरीब नसेल राहायचं तर मग सांगतो त्या गोष्टी फॉलो करा. आणि हो, बीएमबीला सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या, आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की करून. लव्ह यू, बाय.